चला, आपल्या सरकारने एक खूप छान निर्णय घेतलाय. अंतिम वर्षाची परीक्षाच रद्द करून टाकली आहे. त्यामुळं आता परीक्षेचं टेन्शन नाही, अभ्यासाचा तणाव नाही, काहीच नाही. किती मजा ना. परीक्षा न देता आता आपण पदवीधर होणार. अंतिम वर्षाची परीक्षा रद्द म्हणजे आपोआप पदवीचं भेंडोळं आपल्या हातात पडणार. किती छान, किती मस्त आहे ही संकल्पना. पण ज्यांनी अभ्यास केलाय, जे टॉपर आहेत, त्यांच्या मनात काय भावना असतील याचा विचार तर करणं आवश्यकच आहे. पण परीक्षा आणि परीक्षा रद्द करण्याचा निर्णय, तीही अंतिम वर्षाची, यात एक मोठं राजकारण घडलेलं आहे. आणि ते राजकारण काय आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरं तर ही सगळी मिळालेली माहिती आहे. म्हणजे मी काय कुलगुरू, कुलपती, शिक्षण मंत्री, उच्च शिक्षण मंत्री या कॅटेगरीतला व्यक्ती नाही आहे. पण या वर्तुळात वावरणारी जी माणसं या परीक्षा रद्द करण्याचं जे काही महाभारत घडलंय त्याविषयी बोलतात, माहिती सांगतात, ती तुम्हाला सांगणार आहे. ती जाणून घेणं यासाठी आवश्यक आहे की त्यात भलं मोठं राजकारण आहे. ही प्रक्रियाच कशी होते हे तुमच्या लक्षात येईल. शिक्षणासारख्या महत्त्वाच्या विषयावर IIT मधल्या टॉपरचं मत डावलून 27-28 वर्ष वयाच्या एका पोराची इच्छा कशी प्रभावी ठरत असते आणि ती 20 लाख पोरांचं भवितव्य नक्की करत असते. म्हणून हा विषय खूप रंजक आहे. अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी आत्ताच जाहीर केला. तो काय आजचा म्हणजे कालचा निर्णय नाही आहे. तो निर्णय याआधी झाला होता. राज्याच्या उच्च शिक्षण मंत्र्यांनी हा निर्णय घोषित करून टाकला होता. राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनी हा निर्णय घोषित करून टाकला होता की आता परीक्षा होणार नाही. याचा GR पण निघाला होता. आणि हा GR निघाल्यावर एका शिक्षणप्रेमी व्यक्तीला, एका पत्रकारितेतील मोठ्या व्यक्तीला, एका माजी संपादकाला, मी नाव यासाठी सांगणार नाहीये प्रत्येकाचे की ते कळायला नको, पण प्रयत्न असा असेल की तुमच्या लक्षात येईल. हा व्यक्ती मणिपाल युनिव्हर्सिटीवर होते. हे व्यक्ती इग्नूवर काम करत होते. हे व्यक्ती मुंबई विद्यापीठाच्या विद्वत सभेवर होते. यांची एज्युकेशनवरची 4 पुस्तकं आहेत. हे सदर्न ऑस्ट्रेलियाच्या विद्यापीठामध्ये होते, विद्वत सभेवर होते. सिंगापूरच्या विद्यापीठाचा कुलगुरू म्हणून यांची निवड होणार होती, पण तिथे गेले नाही. आणि हे पत्रकार देखील होते. अशा व्यक्तीला याची जाणीव झाली की अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करणं हे काही योग्य घडणार नाही आहे. मग हे कुणाशी बोलायचं? हे कुलपतींशी बोलायला हवं. म्हणून त्यांनी कुलपती असलेल्या राज्यपालांशी संपर्क केला. राज्यपालांनीही वेळ दिला. आज राज्यपाल सगळ्यांनाच वेळ देतात, यांनाही त्यांनी वेळ दिला आणि सांगितलं की आपण या विषयावर बोलूया. त्यांनी तो GR राज्यपालांना दाखवला आणि राज्यपालांना सांगितलं की हे फार भयंकर घडत आहे. एकूणच हा निर्णय विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा आहे. म्हणजे 90% पोराच्या हातात पास विथ फर्स्ट रँक, फर्स्ट क्लास असं सर्टिफिकेट मिळणं हे त्या क्षेत्रातल्या पदवीधर विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक ठरेल. आणि परीक्षा न घ्यायचा काही प्रश्न नाही आहे, परीक्षा घेऊ शकतो. ते कसं आपण जरा पुढे समजून घेऊया. पण त्यांनी राज्यपालांच्या लक्षात ही गोष्ट आणून दिली. सोबत काही 4-5 कुलगुरू आणि 2-3 शिक्षण तज्ज्ञ मंडळींची बोलणं करून दिलं. आता राज्यपालांच्या हा विषय सगळ्या लक्षात आला. राज्यपालांनी तातडीनं एक पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलं. जरा ती कडक भाषा होती. त्याची बातमी आल्याचं आपण सगळे बघताच आहात की लगेचच एक पत्र राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहून याबाबत कळवलं. पाठोपाठ उच्च शिक्षण मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन आम्ही राज्यपालांशी बोलू असं कळवलं. पाठोपाठ संजय राऊत राज्यपालांच्या भेटीला गेले आणि तो वाकून नमस्कार केल्याचा फोटोही आपण बघितला. पाठोपाठ शरद पवार राज्यपालांच्या भेटीला गेले आणि राज्यपालांना या सगळ्या निर्णयाबाबत अवगत करायचा प्रयत्न केला. पण त्याआधी राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्यानंतर सगळ्या कुलगुरूंची एक बैठक घेतली. अर्थात ती बैठक ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होती. या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीमध्ये
जवळपास 13-14 कुलगुरूंपैकी 10 कुलगुरू परीक्षा घेण्याच्या मताचे होते आणि या सगळ्यांनी परीक्षा घेतलीच पाहिजे असं मतही व्यक्त केलं. 3-4 कुलगुरू मात्र होते यात की परीक्षा नाही घेतली पाहिजे अशा मताचे. त्यातल्या त्यात पश्चिम महाराष्ट्रातल्या एका विद्यापीठाचे कुलगुरू होते ज्यांनी यात परीक्षा न घेण्यासंबंधीचा निर्णय घेतला किंवा राज्यपालांशी बोलले. अर्थात हे 2-3 कुलगुरू जे निर्णयाच्या समर्थनार्थ होते, परीक्षा न घेण्याच्या समर्थनामध्ये, ते उच्च शिक्षण मंत्र्यांच्या जवळचे होते. यापैकी एक कुलगुरू त्या बाबा संशोधन केंद्राच्या म्हणजे कुलगुरूंच्या विद्यापीठाच्या कुलगुरूंचा कुलगुरू होण्याचा मान त्यांना मिळणार आहे म्हणे. तर एका कुलगुरूंची, त्यांची नावं, त्यांची सगळ्या संबंधीची माहिती उपलब्ध आहे पण ती उघड करू नये. एका कुलगुरूंची विदेशात देखील मोठी संपत्ती आहे म्हणे. एका पश्चिम महाराष्ट्रातल्या शिक्षण प्रसारक मंडळीच्या माजी संचालकांच्या मदतीनं त्यांनी ही मोठा सांपत्तिक जांगजोड विदेशामध्ये करून ठेवलेला आहे आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाला ही माहिती होती आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं या संबंधीचं पत्र महाराष्ट्राच्या कुलपतींना लिहून कळवलं की असे किती कुलगुरू आहेत ज्यांच्या संपत्ती विदेशामध्ये आहेत, त्या संबंधीची माहिती कळवावी. आणि हे कुलगुरू हे पत्र आल्याबरोबर चपापले आणि परीक्षा न घेण्याच्या मुद्द्यावर ते जे बोलत होते त्यांनी आपलं बोलणं अचानक बंद करून टाकलं आणि ते गप्प बसले. आता कुलपतींच्या बैठकीमध्ये परीक्षा घेण्यासंबंधीचा निर्णय झाला. मग उच्च शिक्षण मंत्र्यांनी नवा डाव टाकला आणि त्याच्यामध्ये त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कुलगुरूंची बैठक घेण्याचा निर्णय घेतला. आता या बैठकीला सगळ्या विद्यापीठांचे कुलगुरू व्हीसीवर होते. त्यासोबत आणखी एक व्यक्ती जी अधिकारविहीन आहे पण ती त्या बैठकीला उपस्थित होते. असं म्हणतात की राज्याचे उच्च शिक्षण मंत्री त्या व्यक्तीचा उल्लेख कुलगुरूंच्या बैठकीत माननीय, आदरणीय, सन्माननीय, जी, नावाला जी, अण्णावाला जी लावून करत होते. हे सगळं जी यासाठी चालू होतं की त्या बैठकीतल्या प्रमुख व्यक्तीच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचे हे नातेवाईक होते. जेमतेम 28-29 वर्षाचं हे पोर, म्हणजे मी आदित्य ठाकरेंच्या विषयी बोलत नाही आहे हे स्पष्ट करतो, ते पोर त्या बैठकीला उपस्थित होतं आणि ते त्या बैठकीत कोणत्या अधिकारामध्ये आपल्या भावना व्यक्त करत होतं हा मोठा प्रश्न आहे. अगदी IIT मधल्या टॉपर असलेल्या कुलगुरूंनी, एका विद्यापीठाच्या कुलगुरूंनी त्या व्यक्तीला जी आणि आदरणीय, सन्माननीय अशी शब्द लावून बोलावी अशी अपेक्षा त्या बैठकीमध्ये होती. पण तसं घडलं नाही. हे व्यक्ती त्या बैठकीत होते आणि त्यांनी या बैठकीत परीक्षा झाली नाही पाहिजे अशा स्वरूपाची मत व्यक्त केली. शेवटी राजकीय गोष्टींचा विजय होतो म्हणतात आणि त्यासोबतच त्या बैठकीमध्ये परीक्षा न घेण्यासंबंधीचा निर्णय पारित करण्यात आला आणि काल मुख्यमंत्र्यांनी आपल्या लाईव्हमध्ये हा निर्णय घोषित करून टाकला. परीक्षा घ्यायची नाही हा निर्णय घेताना विद्यापीठामधल्या विद्यार्थ्यांचं आयुष्य धोक्यात टाकायचं नाही हा एक सगळ्यात पहिल्यांदा मानवीय दृष्टिकोन समोर ठेवण्यात आलेला आहे. अंतिम वर्षाची परीक्षाच घ्यायची नाही हा निर्णय जरा आश्चर्यकारक आहे. जरा आपण शैक्षणिक वर्षाचे नीट तपासून बघूया. म्हणजे 365 दिवसापैकी जवळपास 180 ते 185 दिवस महाविद्यालय चालत असतात. म्हणजे जवळपास अर्धा कालावधी हा सुट्ट्यांचा असतो आणि अर्धा कालावधी हा शैक्षणिक वर्षाचा असतो, ज्यामध्ये साधारणतः 60 दिवस उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतात, 20-21 दिवस दिवाळीच्या सुट्ट्या असतात, 52 दिवस रविवारच्या सुट्ट्या असतात, सणवार, राष्ट्रीय सण, ख्रिसमस, नाताळ ह्या सगळ्या सुट्ट्या मिळून बाकीची उरलेली दिवस असतात. आता या सगळ्या विषयामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की 52 दिवस रविवारच्या सुट्ट्या आपण गृहीत धरल्या, राष्ट्रीय सणांच्या सुट्ट्या गृहीत धरल्या, तरी सुद्धा साधारणतः 80-90 दिवस आपल्या हातामध्ये उरलेली असतात ज्यात शैक्षणिक वर्षातला अभ्यासक्रम कव्हर करता येऊ शकतो. अगदीच सलग काम नाही केलं तरीही रविवारच्या सुट्ट्या गृहीत धरल्या तरी सुद्धा 80-90 दिवस, 100 दिवस आपल्या हातामध्ये उरतात. लॉकडाऊनचा कालावधी हा 70 दिवसांचा आहे, पुढे 80 दिवसांचा होईल. हा 80 दिवसाचा कालावधी भरून काढता येऊ शकतो. पण तरीही परीक्षाच घ्यायची नाही हा लोकप्रिय निर्णय, लोकानुनयवाला निर्णय का घेतला
हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. बरं, परीक्षा न घेण्यासाठीची व्यवस्था आपल्याकडे उपलब्ध नाही आहे का? तर आहे. म्हणजे मोठमोठी महाविद्यालये आहेत, विद्यापीठाचा प्रांगण आहे, आणि त्याहीपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे आता लग्नाकार्याशिवाय पडून असलेले अवाढव्य मंगल कार्यालय आहेत, जिथे निवासासहित परीक्षा घेण्याची व्यवस्था करता येऊ शकते. पण त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती हवी. परीक्षा घेतली तरच गुणवत्तेचं खरं मूल्यांकन होणार आहे. खरं तर मुळात मार्क देऊन आपल्याकडं परीक्षा पास केलं जातं, पण मूल्यांकन आवश्यकच आहे. ते मूल्यांकन करण्यासाठीची राजकीय इच्छाशक्ती पण हवी आहे. पण आपल्या सरकारला सध्या मूल्यांकनापेक्षा लोकानुनयाचा निर्णय घेण्यामध्ये जास्त रस आहे. लोकहिताचा म्हणण्यापेक्षा लोकानंद देणारा निर्णय घेण्यामध्ये जास्त रस आहे. आणि म्हणूनच कदाचित हा परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असावा. यात अजून एक कंगोरा खूप मोठा आहे, आणि तो म्हणजे बालहट्टाचा. राज्य सरकारमध्ये बालहट्ट पूर्ण करण्याचा निर्णय घेतला असेल तर मग मात्र परीक्षा न घेण्याचा निर्णय हे सरकार घेऊ शकतं. आता या सरकारी निर्णयामध्ये एका बालकाचा हट्ट असेल तर ठीक आहे, पण 2-2 बालकांचे जर हट्ट असतील तर मग मात्र खूप अवघड काम होणार आहे. म्हणजे पहिले बालक कोण हेही आपल्या लक्षात आलं असेल, आणि दुसरे बालक कोण हेही आपल्या लक्षात आलं असेल. या दुसऱ्या बालकाला तर आदरणीय वगैरे अशी शब्द लावून बोलल्याचं मी तुम्हाला सांगितलेलं आहेच आहे. हा बालक कोण याचा शोध तुम्हीच घ्या. हा कोणत्या अधिकारात त्या बैठकीला उपस्थित होता याचा शोधही तुम्हीच घ्या. 2 बालकांच्या हट्टापुढे 20 लाख तरुणांचं भवितव्य टांगणीला लावलंय. ज्यांच्या सर्टिफिकेटवर गुणवत्तेचा शेरा असायला हवा होता, त्यांच्या सर्टिफिकेटवर आता फक्त उत्तीर्णचा शेरा असेल. ही व्यवस्थेचा वाट लावणारा निर्णय राज्य सरकारने का घेतला याविषयी माझ्या मनात जसं आश्चर्य आहे तसं तुमच्या मनात देखील आश्चर्य असेल. अर्थात ज्याला पास होण्याची चिंता होती ते मात्र या निर्णयानं समाधानी झाले असतील. जे समाधानी आहेत त्यांचं अभिनंदन, आणि ज्यांना वाईट वाटलंय त्यांच्याविषयी फक्त सहानुभूतीच व्यक्त करता येईल. आता हे माजी संपादक, हे शिक्षणतज्ज्ञ कोण, हे व्यक्ती कोण, ते कुलगुरू कोण, याविषयीचे तर्कवितर्क तुम्ही लावत बसा. नमस्कार. अनलायझरचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा. आपली भावना आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा.